नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, तुम्ही गॅस सिलेंडर म्हणजेच LPG ग्राहक असाल आणि तुम्ही अद्यापही तुमची ई-KYC पूर्ण केलेली नसेल तर ही तुमच्याकडनं एक मोठी चूक होऊ शकते। कारण गॅस सिलेंडरची सुविधा मिळवण्यासाठी आता ई-KYC करणं सरकारकडनं अनिवार्य करण्यात आले। असं असूनही पेट्रोलियम कंपन्या याकडे लक्ष न देणाऱ्या ग्राहकांवरती कठोर कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहेत। ज्या ग्राहकांनी ई-KYC केलेलं नाही त्यांना आता सिलेंडर मिळवण्यामध्ये प्रचंड अडचणी येणार आहेत। ते ऑनलाईन सिलेंडर बुक करू शकणार नाहीत। ई-KYC ची प्रक्रिया जवळजवळ 1 वर्षांपासून सुरू आहे। ही ई-KYC करण्यासाठी गॅस एजन्सी ग्राहकांना मोबाईल फोनवरती सतत संदेश पाठवत असते। असं असूनही जे ग्राहक त्यामध्ये रस दाखवत नाहीत त्यांना ऑनलाईन गॅस बुकिंगची सुविधा मिळणार नाहीये। KYC करण्यासाठी ग्राहकांना ज्या गॅस कंपनीकडनं त्यांनी सिलेंडर घेतलेला आहे त्या एजन्सीकडे जावं लागेल। त्यांना त्यांचं आधार कार्ड, गॅस डायरी आणि मोबाईल सोबत घ्यावे लागतील। तिथे बायोमेट्रिक्सद्वारे ई-KYC केलं जाईल आणि आधार आणि गॅस क्रमांक हा आवश्यक राहील। त्यासाठी ई-KYC साठी आधार कार्ड आणि गॅस ग्राहक क्रमांक आवश्यक आहे। ज्याचा ग्राहकाच्या नावावरती कनेक्शन आहे त्याचं नाव असणं देखील आवश्यक आहे। याशिवाय जर ग्राहक इच्छित असेल तर ते ऑनलाईन ई-KYC देखील करू शकतात आणि यासाठी त्यांना मोबाईल ॲप डाउनलोड करावं लागेल। प्रत्येक LPG ग्राहकानं ई-KYC करणं आवश्यक आहे। त्याचा मुख्य उद्देश योग्य ग्राहकांना ओळखणं आणि त्यांना वेळेवरती सिलेंडर मिळतील याची खात्री करणं हा आहे। जर एखाद्यानं पत्ता बदलला असेल तर तो बदलू शकतो। म्हणून जर तुम्ही आतापर्यंत ई-KYC केलेलं नसेल तर ते तुम्ही आजच करून घ्या, जेणेकरून तुम्हाला LPG गॅस सेवा ही मिळत राहील। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही LPG ग्राहक असाल तर तुम्ही आजच आपले ई-KYC करून घ्या, नाहीतर इथून पुढे तुम्ही ऑनलाईन सिलेंडर बुक करू शकणार नाहीत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।